गरमागरम ह्यांनी आणले ते गावातून येताना वडापाव. नवीन आमच्या इथे एक दुकान झाले, भरपूर दुकान आहेत, पण हे दुकान नवीन आहे. त्यांच्याकडून येताना छान असे हे वडापाव आणले. खूप छान असे गरमागरम वडापाव होते. सगळ्यांनी मिळून छान मग वडापाव खाल्ले. भाजी फोडणीला काय घातली होती, तर मटकीची डाळ. भाजीला मी काल पण व्हिडिओमध्ये म्हणलं, भाजीचा खूप प्रॉब्लेम आहे. भाजी काय बनवायची? तर आता चला मटकी वगैरे भिजत घालणार आहे. म्हणजे मोड आली की त्याला त्याची भाजी बनवतात. तर ही मटकीच्या डाळीची मी थोडीशी सरबरीत भाजी बनवणार आहे. तर कशी बनवली ती तुम्हाला मी सांगते. कढईमध्ये तेल घातलं, कांदा एक चिरून घेतला, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा परतून घेतला, लसूण टेचलेला टाकला. मग त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, घरचा इसूर टाकून छान ते सगळं परतलं. धुतलेली डाळ घातली, वरून थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्यात कोथिंबीर वगैरे घातली. आणि नंतर मग काय करायचं, उकळी आली की शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि हे काय मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माहिती आहे का, की हे जे दिसतंय ते काय आहे? म्हणजे ही बोंडं आहेत. मी तुम्हाला नक्की सांगेल. आम्ही ही जी भाजी बनवतो ती पण तुम्हाला मी नक्की सांगेल. आम्ही ती भाजी कशी बनवतो. आणि आपली तयार झालेली आहे सरबरीत मटकीची डाळ. तर काय करायचं, गरम पाणी करून मग त्या डाळीमध्ये घालायचं, शेंगदाण्याचं कूट वगैरे. इतकी सुंदर ही डाळ लागते, सेम टू सेम मटकीच्या आमटीसारखी लागते. जशी मोड आलेली मटकीची आमटी असते, सेम तशीच भाजीला छान आरावरती उकळी आली आहे. कशी वाटली भाजी नक्की सांगा. आणि मला ह्या कढईबद्दल विचारलं ते तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओत सांगेन.